मतांची विभागणी होण्याचा मात्र मोठा धोका आहे या तिसऱ्या आघाडीमुळे। मित्रहो नमस्कार। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्तेसाठी जोरदार खेचाखेची सुरू असताना दुसरीकडे तिसरंच काही घडण्याच्या किंवा घडविल्या जाण्याच्या हालचाली सुरू होत्या आणि अखेर महाराष्ट्राचं राजकारण तिसऱ्या वळणावर जाऊन पोहोचलं देखील। महायुतीला तर धक्का बसलाच आहे, पण महाविकास आघाडीचंही टेन्शन वाढलेलं आहे या तिसऱ्या घडामोडीमुळे। आता राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे। निवडणुकीचं सगळं वातावरण तापलू लागलेलं आहे, आपण पाहतो आहोत। या पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांनी आपापली जोरदार तयारी सुरू केलेली आहे। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार असं तर चित्र आजवर आपल्याला स्पष्ट दिसत होतं, पण आता तिसऱ्या आघाडीनं आपलं रणशिंग फुंकलं आहे। महायुतीतून मोठा नेता बाहेर पडला असून हा जसा महायुतीला धक्का आहे तसं महाविकास आघाडीचंही टेन्शन वाढू शकतं या तिसऱ्या घडामोडीमुळे। काही गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभा राहणार असल्याच्या चर्चा होत्या। तिसरी आघाडी होईल किंवा भाजप एखादी तिसरी आघाडी पुढे करेल या आता जोपर्यंत चर्चा होता, आता चर्चा संपलेल्या आहेत, कारण आता त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे। पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तिसऱ्या आघाडीची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। या बैठकीत तिसऱ्या आघाडीला महाशक्ती परिवर्तन असं नावही देण्यात आलेलं आहे। तिसऱ्या आघाडीत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे। परिवर्तन महाशक्तीचा पहिला मेळावा 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे। शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनाही या तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याविषयी विचारण्यात आलेलं आहे। एवढंच नाही, मनोज जरांगे पाटील, राजरत्न आंबेडकर आणि आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे अशी चर्चा देखील या बैठकीत झालेली आहे। त्यामुळे आता ही तिसरी आघाडी निश्चितपणे निवडणुकीत समोर आलेली आहे। महायुतीत असलेल्या बच्चू कडू यांनी अखेर महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली। लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीत उमेदवार देत बच्चू कडू यांनी महायुतीत मंडळी केलेली होती। आता मात्र त्यांनी महायुतीलाच सोडचिठ्ठी देऊन टाकलेली आहे। तिसऱ्या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका जाहीर केली। या तिसऱ्या आघाडीची घोषणा देखील केली। परिवर्तन महाशक्तीच्या चिन्हाबाबत आपण लवकरच कळवू, पण जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही असं देखील बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। काँग्रेस आणि भाजपनेही स्वामीनाथन आयोग लागू केलेला नाही असा आरोप करीत बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणुका लढवणार असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे। आता तिसऱ्या आघाडीची मतं महायुती तसंच महाविकास आघाडीसाठीही निर्णायक ठरणार आहेत। तेव्हा बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी यांच्या या तिसऱ्या आघाडीचा फटका आता नेमका कोणाला बसतोय हे तर विधानसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्रातील जनता अशा तिसऱ्या आघाडीला स्वीकारणं जवळपास शक्य वाटत नाही। मागचे अनुभवही असे आहेत, पण मतांची विभागणी होण्याचा मात्र मोठा धोका आहे या तिसऱ्या आघाडीमुळे। आजवर वंचित बहुजन आघाडीमुळे जसा भाजपाला फायदा झाला, अगदी तसंच महाशक्ती परिवर्तन आघाडीमुळे होण्याची भीती देखील आता व्यक्त होऊ लागली आहे। तिसऱ्या आघाडीमुळे कोणाचं नुकसान होईल? तिसरी आघाडी ही भाजपची आणखी एक बी टीम असेल काय?